वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल, किंवा त्यातनं कुठलेही डिझास्टर होणार नाही. बाकी वारी करता ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. आता पावसाची परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जर्मन हँगर्सच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि कुठेही त्रास होऊ नये या दृष्टीनं देखील जी काही व्यवस्था करायची ती राज्य शासनाने केलेली आहे. मला असं वाटतं की हे जे काही आपण अलर्ट्स सातत्याने या ठिकाणी देतो आहोत, ही आपली जी काही डिझास्टर मॅनेजमेंटची जी आपली इथला जो कक्ष आहे, हा कक्ष 24 तास या ठिकाणी काम करतोय. आपले ज्या सचिव आहेत, सचिव महोदय असतील, सगळी इथली टीम असेल, हे सातत्याने सगळ्या जिल्ह्यांची, सगळ्या विभागांची आणि अगदी गाव पातळीपर्यंतचे अलर्ट्स आपल्याकडे आहेत, ते गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या कक्षातनं होतंय. सोबत बीएमसीचा कक्ष देखील त्याच पद्धतीनं काम करतो आहे. माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे, त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं. अत्यावश्यक असल्याशिवाय लोकांनी